नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया की तूर पिकाची पहिली छाटणी केव्हा करावी. तर तुमचा अनुभव सांगा शेतकरी मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून, आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तेच पाहूया आपण. तर व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर ही माझी तूर आहे. यावर्षी NTF पद्धतीने तूर लागवड केली. वाही काहीच नाही तुरीला, म्हणजे 3 एकर तूर आहे. आपण चारू अंकुरची चारू तूर आपण 24 जूनला लागवड केली आणि आजच्या डेटला 27 जुलै आहे. तर 34 दिवसाचा कालावधी पूर्ण होतो. 34 दिवसाचं वय आहे आपल्या तुरीचं. तो वाढ पण चांगली होत आहे. तर शेतकरी मित्र कमेंट करतात की पहिली तुरीची छाटणी केव्हा करावी. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता तुरीची पहिले शेंडा जर छाटायचा असेल आपल्याला, तर पेरणीपासून 35 ते 40 दिवसांनी करावी. जर 2 वेळा छाटणी करायची असेल तर पहिली 35 दिवसांनी आणि दुसरी 70 दिवसांनी करावी. जर एकाच वेळी करायची असेल तर 60 ते 70 दिवसांनी करावी. तर अशा प्रकारे आपल्याला छाटणी करता येते शेतकरी मित्रांनो. आणि छाटणीचे फायदे काय आहे? 35 ते 40 दिवसांनी शेंडा खुडल्यास झाडाला जास्त शाखा फुटतात. आणि दुसरी छाटणी, पहिली छाटणी झाल्यावर साधारण 70 दिवसांनी उपफांद्याचे शेंडे कापावे शेतकरी मित्रांनो. काळजी काय घ्यावी शेतकरी मित्रांनो? बघा, काळजी काय घ्यावी, जर पावसाळी वातावरण असेल तर शक्यतो छाटणी करावी नाही. आणि तुम्ही जर छाटणी केली आणि नंतर पावसाळी वातावरण तयार झालं तर एक बुरशीनाशकाची फवारणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. छाटणीनंतर बुरशीनाशकाची फवारणी आवश्यक आहे, हे करा. तर अशा प्रकारे आपण तूर छाटणी करू शकतो शेतकरी मित्रांनो. आता हे माझी तूर आहे, हिला कुठल्याच प्रकारचं खत नाही. जेव्हा आपण लागवड केली तेव्हा खत नाही दिलेलं आहे. तर आता फूट 1.5 फूट वाढ झालेली आहे आपल्या तुरीची. बघा, हे चारू आहे, माड तूर आहे. आणि आपण इथे तूर पिकामध्ये मिरा एकाहत्तर मारलेलं होतं. तर गवताची वाढ झाली नाही आहे, केना आहे. ह्या केना मरून जाणार धीरे धीरे आणि तुरीची वाढ होऊन राहिली. बघा शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला तुरीची छाटणी करता येते शेतकरी मित्रांनो. तुम्ही किती दिवसानं करता तूर पिकाची छाटणी? तुम्ही केली का? बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तूर लागवड अगोदर केलेली आहे. 35-40 दिवस झालेले असतील आणि छाटणीही केलेली असतील. नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. आणि प्रत्येक शेतकऱ्यांचा हा अनुभव वेगवेगळा असतो. तर वेगवेगळे नियोजन असतात, वेगवेगळे नियोजन पद्धत असतात. तूर छाटणी वेगवेगळ्या पद्धतीने करतात शेतकरी मित्रांनो. कोणी मजुराच्या सहाय्याने, कोणी कटर मशीनने, नाही का, तर कोणी कमटीने करतात. वेगवेगळे आहे शेतकऱ्यांचे नियोजन. तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही किती दिवसाच्या अंतराने तूर छाटणी करता. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी पावसाळ्याचं वातावरण, कुठे कमी जास्त पाऊस आहे, कुठे जास्त पाऊस आहे, कुठे पाऊसच नाही. अजून काही पेरण्या व्हायच्याच आहे. तर माझा अनुभव असा म्हणते शेतकरी मित्रांनो की यावर्षी पाऊस कमी जास्त राहणार आहे, म्हणजे एल निनोचा प्रभाव आहे. तर तुरीची छाटणी करावी की नाही करावी हे आपल्या जमिनीच्या प्रकारावर आहे. तर आपली जमीन पाहून, आपलं पीक पाहून पिकाची अवस्था लावावी. खर्च यंदा निसर्गाचं वातावरणच बघूनच करा शेतकरी मित्रांनो. समोर पाऊस येईल नाही येईल, नाही काय. खतही पावसाचा अंदाज पाहून तुरीला खत द्या. आणि छाटणी करताच्या वेळेस पावसाळी वातावरण पहा शेतकरी मित्रांनो. आणि जमिनीतला ओलावाही पाहून छाटणी करावी, कारण की छाटणी केल्यानंतर जमिनीत ओलावाही भरपूर पाहिजे. कारण की छाटणी करणे म्हणजे पावसाळी वातावरण समोर तयार झालं तर फवारणी आली, फवारणीलाही खर्च लागतो, छाटणीलाही खर्च लागतो. यावर्षी हे जे वर्ष आहे शेतकरी निलूचं वर्ष आहे. पाऊस कमी जास्त राहू शकतो आणि समोर पोषक वातावरण मिळेल नाही मिळेल. तर माझं असं मत आहे की नैसर्गिक पद्धतीने तूर येऊ द्या. छाटणी नाही केली तरी काही फरक पडणार नाही, नाही का. जसं आपली तूर आहे तशीच राहू द्या. आणि त्याला खत एक 10-26 खत तुम्ही देऊ शकता डोबून, किंवा हिद्रो खताची फवारणी करू शकता. तर नैसर्गिक पद्धतीने यावर्षी तूर पीक आणि कपाशी पीक आणि सोयाबीन याला
पिकाची अवस्था पाहूनच फवारणी करावी आणि समोर पावसाचा अंदाज पाहूनच खत फवारणी करावी शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही यावर्षी कोणती तूर लावली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही माझी 3 एकर तूर माडव तूर आहे बघा. आपण याला मिराय खताची फवारणी केलेली आहे. 6 फूट अंतर आहे तुरीचं आणि साईडलाच कपाशी आहे छावा. 5 एकर कपाशी आहे आणि 3 एकर तूर आहे. तर यावर्षी अशा पद्धतीने आपण लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो तुरीची. वरमावर तूर आहे. तर सध्या अशी कुठलीच फवारणी झालेली नाही आहे माझी, कुठलंच खत नाही आहे तुरीला. अशीच हे वाढून आलेली आहे. कारण की आपण गव्हावर म्हणजे गव्हाचं बिवड आहे, गव्हावर लागवड केली. पूर्ण 3 एकर आहे बघा. गहू तुम्हाला तसाच दिसत आहे. गहू आपण पेटवलेला नाही आहे. इकडला साईडचा पेटला, तिकडला नाही पेटला, कारण की आपल्याला पेटवायचाच नव्हता. शेजारच्या शेतकऱ्याने आपला गहू त्यांच्या शेतातला पेटवायचा होता त्यांना. तर हव्याच्या यानं झोकेनं आपला ही शेतातला गहू पेटून गेलेला आहे शेतकरी मित्रांनो. आणि जर आपल्याला यावर्षी गहू पेटवायचं होतं, त्याचं बिवड करायचं होतं, तर अशा पद्धतीने आपण शेतकरी मित्रांनो तुरीचं नियोजन करायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला. तर पावसाळी वातावरणच बघूनच, समोरचं म्हणजे वातावरण बघूनच आपल्या पिकाची अवस्था लावावी शेतकरी मित्रांनो. तर हा होता आपल्या तुरीचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो. तुम्ही नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा तर तुम्ही यावर्षी तूर कोणती पेरलेली आहे. तर पुन्हा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा आणि पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.